फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. शरू स्टॅनी लाईफ या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे शरूचा समर कॅम्पचा फर्स्ट डे आणि ती स्कूलसाठी खूप एक्सायटेड होती. रोज बॅग लावून नाचत होती आणि शरूचं स्कूल जूनपासून चालू होणार आहे. तर आम्ही विचार केला का नाही आम्ही तिला समर कॅम्पमध्ये टाकू. तर समर कॅम्पसाठी आम्ही तिचं ॲडमिशन घेतलं आहे 1 वीकसाठी. तर आता ती निघाली आहे तिच्या समर कॅम्पला आणि असं काय ती रेडी झाली. आता बघूया ती काय करते स्कूलमध्ये. तर स्कूलचं फर्स्ट डे सगळी मुलं रडतात असं आम्ही ऐकलं होतं. तर आम्हाला वाटलं ही पण थोडंसं नाटक करेल आणि रडेल, पण ज्या प्रकारे ती स्कूलमध्ये गेली आणि टीचरचा हात पकडून गेली तर आम्हाला वाटलं अरे बापरे, तिने आम्हाला मागे वळून पण नाही बघितलं आणि डायरेक्ट गेली. तर आम्हाला वाटलं ठीक आहे चांगलं खेळेल वगैरे, पण अर्ध्या तासातच टीचरचा फोन आला आणि बोलले की ती खूप रडते, कारण तिच्यासाठी सगळंच नवीन होतं, टीचर्स आणि स्टुडंट्स वगैरे. तर मला पण तिच्यासोबत बसावं लागलं. तेव्हा ती ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व झाली आणि थोडंसं एन्जॉय करायला लागली. तर हा होता तिचा सेकंड डे आणि जाताना तिने काहीच नाटक नाही केलं, ना रडली. पूर्ण त्या टाईम तिने एन्जॉय केलं आणि पूर्ण इन्वॉल्व झाली ती खेळण्यात आणि अजिबात तिचं काय नाटक वगैरे नव्हतं. आज सेकंड डे आणि तिने खूप छान स्पेंड केला. तर आज आहे थर्ड डे. तर आज विचार केला की आज पण ती कालसारखं मस्त एन्जॉय करेल स्कूलमध्ये, पण ती जातानाच खूप किरकिर करत होती कारण की तिचा आज मूड खूप घाण होता. ती जातानाच नको नको बोलत होती स्कूलला. मग त्यासाठी मला पण तिच्यासोबत स्कूलमध्ये बसावं लागलं. तर आता आम्ही बड्डेसाठी चाललो आहे हां, आणि माझ्या फ्रेंडच्या मुलीचा बड्डे आहे आज. तर तिकडे आम्ही चाललो आणि आम्ही सगळे कॉलेज फ्रेंड्स खूप वर्षानंतर आज भेटणार आहोत फायनली. तर असं काही फंक्शन असेल तरच फ्रेंड्स भेटतात आणि बघूया आता आज कसे आहेत सगळे. मग तू मस्ती करणार ना जिजासोबत? करणार ना? शांत नाही राहणार ना? कारण ही बाहेर कुठे गेली की पहिली शांत राहते, कोणाशी बोलायला नको, काय नको आहे ना. फक्त घरातच डॉन असतो है ना. मॅजिक शो बघायला जाणार आहेस? हां, काय काय करणार बड्डेला? काय काय करणार बड्डेला? मस्त करणार आणि केक खाणार. तर नेहमीप्रमाणे शरू आज पण शांत बसली. तिला थोडं 15-20 मिनटं लागतात नॉर्मल व्हायला, मग ती सगळ्यामध्ये मिक्स होते. पण ती मिक्स व्हायच्या आधीच या पांड्याने तिचं पूर्ण पार्टी खराब केली. याला बघून ती इतकी घाबरत होती, मला सोडतच नव्हती. पूर्ण वेळ ती मला चिकटून होती. आणि आता तो पांडा गेल्यावर आता कुठेतरी थोडंसं नॉर्मल झाली आहे आणि थोडं डान्स वगैरे करायला लागले. तर हे आहेत माझे कॉलेज फ्रेंड्स आणि मला जास्त आज व्लॉग नाही करता आला त्यांच्यासोबत कारण की आम्ही खूप वर्षानंतर भेटलो होतो. आणि आज आहे तिचा 4th डे समर कॅम्पचा आणि आज पण तिने सेम नाटक केलं, सेम ती रडायला लागली माझ्यासाठी. त्यासाठी मला तिच्यासोबत बसावं लागलं आणि आदल्या रात्री ती इतकं रडत होती की मला मम्मा तू प्लीज सोडून जाऊ नको, असं रडत रडत ती झोपी गेली. आणि मला इतकं वाईट वाटलं की ठीक आहे म्हटलं 2च दिवस बाकी आहेत तर मग मी सोबत बसते तुझ्या. तर आज आहे 5th डे समर कॅम्पचा आणि आज तिने खूप एन्जॉय केला. खूप ॲक्टिव्हिटी जास्त नव्हती आणि फक्त खेळायचं होतं मुलांसोबत, सो तिने खूप मस्त एन्जॉय केलं.
तर आमचा हा समर कॅम्पचा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप पण करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.